मित्रहो नमस्कार. आज आपण BA भाग 3 मधील अतिशय महत्त्वाचा जो पेपर आहे तो म्हणजे रिसर्च मेथडॉलॉजी इन इकॉनॉमिक्स. मित्रहो, हा पेपर सेमिस्टर 5 साठी आपल्याला आहे आणि या पेपरमधला आज आपण पहिला जो घटक आहे युनिट 1 मधला पहिला घटक आहे तो म्हणजे अर्थशास्त्रातील संशोधन पद्धती, त्याची व्याप्ती आणि उद्दिष्टे यावर आजच्या लेक्चरला आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर आपण चर्चेला सुरुवात करूयात. तर मित्रहो, आजचं हे जे लेक्चर आहे ते एकूण 3 भागामध्ये विभागलेलं आहे. तर आपण पहिल्या भागामध्ये अर्थशास्त्रातील संशोधनाचा जो अर्थ आहे तो अर्थ पाहणार आहोत. त्याचबरोबर दुसऱ्या भागामध्ये आपण अर्थशास्त्रातील संशोधकांनी ज्या अर्थशास्त्रीय संशोधनासंबंधात व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्या पाहणार आहोत. आणि तिसरा महत्त्वाचा भाग आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च इन इकॉनॉमिक्स, म्हणजेच अर्थशास्त्रातील संशोधनाची उद्दिष्टे. ही उद्दिष्टे आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण अर्थशास्त्रीय संशोधनाचा नेमका अर्थ काय आहे हे पाहूयात आणि त्यानंतर अर्थशास्त्रातील संशोधनाच्या व्याख्या आणि उद्दिष्टे ही सविस्तरपणे पाहूयात. मित्रहो, या भागामध्ये आपण अर्थशास्त्रातील संशोधनाचा अर्थ तरी नेमका काय आहे हे पाहणार आहोत. मित्रांनो, संशोधन पद्धतीशास्त्रामध्ये आणि सर्वच सामाजिक शास्त्रामध्ये अर्थशास्त्र हा अतिशय महत्त्वाचा घटक मानला जातो. यासाठी मित्रांनो, अर्थशास्त्राला सामाजिक शास्त्राची राणी असं म्हटलं जातं. म्हणजेच अर्थशास्त्र हे प्राथमिक शास्त्र असल्याचे अर्थतज्ञांनी म्हटलेलं आहे. मग अर्थशास्त्रामध्ये नवीन संकल्पना, नवीन संकल्प यांचा शोध, अर्थशास्त्रीय सिद्धांत असेल, सध्याचे काही सिद्धांत असतील यावर परीक्षण करून संशोधन पद्धतीमध्ये याची भूमिका महत्त्वाची पार पाडताना दिसून येते. म्हणजेच सामाजिक शास्त्रे म्हणजे काय हे घटक समजून घेण्या अगोदर सामाजिक शास्त्रातील अर्थशास्त्र ही एक शाखा आहे आणि अर्थशास्त्र शाखेतील संशोधन पद्धती ही अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते. मित्रांनो, म्हणूनच अर्थशास्त्रीय विद्यार्थ्यांना संशोधन पद्धतीशास्त्राची ओळख व्हावी किंवा ओळख करून घेण्यासाठी संशोधन पद्धतीचे ज्ञान आवश्यक आहे. सामान्यपणे ज्ञानाचा शोध घेणे म्हणजे संशोधन होय. काही लोकांच्या दृष्टीने संशोधन म्हणजे अज्ञातांच्याकडून ज्ञाताकडे घेऊन जाणारी चळवळ होय. म्हणजेच काही लोक असं म्हणतात की संशोधन म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याला माहिती नसणे आणि ती गोष्ट त्याला माहिती करून देणे म्हणजेच संशोधन असं म्हणतात. तर काही लोकांच्या मते अज्ञाताच्याकडून ज्ञाताकडे माहिती नेणं हा भाग आहेच. तर हा भाग पाहिल्यानंतर आपण अर्थशास्त्रातील संशोधन पद्धतीमध्ये अतिशय महत्त्वाची जी माहिती म्हटलं जातं, माहिती पाहण्यापूर्वी आपण रिसर्च हा जो शब्द आहे की नाही मित्रांनो, रिसर्च या शब्द इंग्रजीमधून आपल्याकडे आलेला दिसून येतो. म्हणजे पुन्हा आणि सर्च मध्ये शोधणे. म्हणजेच रिसर्च म्हणजे पुन्हा पुन्हा शोधणे. एखाद्या समस्येचा अर्थ किंवा समस्या ही पुन्हा पुन्हा शोधून काढणे म्हणजेच रिसर्च होय. मित्रांनो, विविध गोष्टीतील परस्पर संबंधाची तर्कसंगत माहिती शोधून काढणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. शास्त्राच्या बाबतीत परस्पर संबंध, त्यातील कारण, परंपरा महत्त्वाची आहे. शिस्तबद्ध व व्यवस्थित पद्धतीची माहिती, ज्ञानप्राप्तीचा सुनियोजित मार्ग म्हणजेच शास्त्र होय. मग ज्ञानसंचय असेल, ज्ञान संवर्धन असेल, ज्ञान संशोधन असेल, ज्ञानप्राप्ती असेल व ज्ञानसंग्रह असेल, त्याचबरोबर ज्ञान चिकित्सा असेल, या सर्व गोष्टी या शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग बेस्टर शब्दकोशानुसार, बेस्टर हा एक शब्दकोश आहे, त्या शब्दकोशानुसार संशोधन म्हणजे कोणत्याही शाखेतील नवीन तत्वे अथवा तथ्य शोधण्यासाठी आणि जुनी तत्वे किंवा तथ्य यांचे पुन्हा पुन्हा परीक्षण करण्यासाठी केलेली चिकित्सक व पद्धतशीर अभ्यास पद्धत होय.
जिज्ञासा किंवा ज्ञान संपादन करणे ही मानवाची मूलभूत प्रवृत्ती असल्याचे आपल्याला दिसून येतं. मग त्यासाठी तो आपल्या ज्ञानेंद्रियाचा उपयोग करीत असतो. एखाद्या विषयासंबंधी किंवा घटनेसंबंधी अधिकाधिक ज्ञान मिळवणे आणि अधिकाधिक कारणमीमांसा करणे म्हणजेच संशोधन होय. म्हणजेच मराठीमधील संशोधन हा शब्द स प्लस शोधन या दोन शब्दाने आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत या अर्थशास्त्रातील संशोधन पद्धतीचा अर्थ अशा पद्धतीने आपल्याला साधता येतील. म्हणजेच या सगळ्यांचा सारांश असं सांगता येईल की संशोधन म्हणजे नवीन ज्ञानाचा शोध घेणे आणि अज्ञात असलेला ज्ञान शोधून काढणे म्हणजेच संशोधन होय. मित्रहो, काही अर्थतज्ञांनी या आर्थिक संशोधनाच्या संदर्भात व्याख्या केलेल्या आहेत. त्या व्याख्या आपण आता पाहूयात. पहिली व्याख्या आहे P.B. बंग यांनी केलेली आहे. ती व्याख्या असे सांगतात की कोणत्याही नवीन तत्वाचा शोध करण्याची जी प्रक्रिया किंवा जुन्या घटनांचे त्यांचे परस्पर संबंध विशद करून कार्यकारण भावाआधारे मांडण्यात आलेले शोधन म्हणजे सामाजिक संशोधन होय. म्हणजे जुन्या नव्यांचा मेळ घालत असताना नवीन प्रक्रिया, नवीन शोध लावणे आणि जुन्यांचा त्यांचा परस्पर संबंध तपासणे म्हणजेच संशोधन असं P.B. बंग असं म्हणतात. यामधली दुसरी महत्वाची व्याख्या आहे ती म्हणजे क्लिफर्ड वुडी यांनी केलेली आहे. ते असं म्हणतात की संशोधनामध्ये समस्येची व्याख्या दिलेली असते, त्यातच गृहीतके असतात आणि उपाययोजनाही असते. माहिती संकलनाचे व्यवस्थापन आणि मूल्यमापनाबरोबर नियमन पद्धतीचे विश्लेषण असते आणि मांडलेल्या गृहीतकांच्या सत्यतेप्रती पडताळणी करणे हे यामध्ये महत्त्वाचं असतं. म्हणजेच क्लिफर्ड वुडी यांनी असं म्हटलेलं आहे की मूल्यमापनाबरोबर निगमन पद्धतीचे विश्लेषण सुद्धा या संशोधन शास्त्रामध्ये केलेलं आहे. मित्र, यानंतर तिसरी जी व्याख्या आहे ती रेडमन आणि मोरी यांनी केलेली आहे. ते काय म्हणतात की संशोधन म्हणजे नवीन ज्ञान संपादनासाठी केलेला पद्धतशीर प्रयत्न होय. अशा प्रकारे ही संशोधनाची व्याख्या अतिशय साधी, सरळ, सोपी रेडमन आणि मोरी यांनी केलेली आहे. म्हणजेच संशोधन म्हणजे नवीन ज्ञान संपादनासाठी केलेला पद्धतशीर प्रयत्न होय. मित्र हो, या वरील व्याख्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की आर्थिक संशोधन ही जीवनाच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनाच्या विभिन्न पैलूंचा संदर्भात अध्ययन करणारी एक वैज्ञानिक योजना आहे. ही वैज्ञानिक योजना असल्यामुळे या अंतर्गत संपूर्ण संशोधन कार्य हे शास्त्रीय पद्धतीनुसार केले जाते. यामध्ये अशास्त्रीय विचारांना आणि अवैज्ञानिक पद्धतीला कोणतेही स्थान देण्यात आलेलं नाही. मग आर्थिक संशोधन हे तार्किक, क्रमबद्ध, पद्धतशीर, निर्भर आणि या आर्थिक आणि सामाजिक जीवन व घटकांच्या संदर्भात शोध घेणारं शास्त्र आहे असं यामध्ये म्हटलेलं आहे. मग मित्रांनो, या सर्व व्याख्यानंतर आता आपण अर्थशास्त्रीय संशोधनाची उद्दिष्ट काय आहेत ही प्रमुख उद्दिष्टे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. मित्रांनो, यामधील पहिलं आणि महत्वाचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे ज्ञान विस्तार करणे. शास्त्र म्हणजेच पद्धतशीर संकलित केलेले ज्ञान होय. मित्रांनो, एखादं शास्त्र म्हणजे की पद्धतशीरपणे संकलित केलेलं ज्ञान असं मानतो. मग कोणत्याही संशोधक या ज्ञानामध्ये भर घालतो. त्याचबरोबर आर्थिक संशोधन प्रक्रियेमध्ये या उद्दिष्टांचे महत्वाचे स्थान आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच ही ज्ञान विस्ताराची प्रक्रिया आर्थिक संशोधनामध्ये अतिशय महत्वाचं उद्दिष्ट आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं महत्वाचं उद्दिष्ट आहे म्हणजे सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा शास्त्रशुद्ध अभ्यास. मित्रांनो, आर्थिक संशोधनात आर्थिक आणि सामाजिक घटकांचा आणि घटनांचा अभ्यास केला जातो. याचा अर्थ अर्थशास्त्रीय संशोधन हे आर्थिक आणि सामाजिक संघटनांशी संबंधित असते.
समाजाचा व आर्थिक घटकांचा एक सदस्य म्हणून व्यक्तीच्या आर्थिक आणि सामाजिक वर्तनाचा, त्याच्या क्रिया प्रतिक्रियाचा, अभिवृत्तीचा विविध परिस्थितीच्या संदर्भात संशोधन केलेले आपल्याला पाहायला मिळतं. मग त्याचबरोबर उद्योग असतील, समूह असतील, संस्था असतील, सामंजस्य करार असतील आणि सरकार असतील इत्यादी बाबत संशोधन आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं. यावरून असे स्पष्ट होते की आर्थिक संशोधनामध्ये आर्थिक आणि सामाजिक घटकांचा सुद्धा अभ्यास केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तिसरं महत्वाचं उद्दिष्ट सांगितलं जातं की आर्थिक घटनांमधील कार्यात्मक संबंधाचा शोध घेणे. समाजातील आर्थिक घटनांमधील कार्यात्मक संबंध लक्षात घेतल्याशिवाय आर्थिक घटना किंवा आकडेवारीचे खरे स्वरूप स्पष्ट होणं आपल्याला अशक्य आहे. म्हणूनच आर्थिक संशोधनामध्ये आर्थिक घटनांतील कार्यात्मक संबंधाचा शोध घेणं हा एक महत्वाचा उद्देश आपल्याला पाहायला मिळतो. चौथं महत्वाचं उद्दिष्ट सांगितलं जातं शास्त्रीय संकल्पनाची निर्मिती करणे. बघा, प्रयोगसिद्ध आकडेवारीच्या आधारावर शास्त्रीय संकल्पनाची निर्मिती करणे हा देखील संशोधनाचा एक उद्देश मानला जातो. विविध प्रकारच्या शास्त्रीय संकल्पनाची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अनेक शास्त्रीय संकल्पना, अनेक पारिभाषिक संबंध निर्माण केले जातात, तेव्हा सामाजिक आणि आर्थिक प्रगतीला करणे हे अधिक सुलभ होते असं मानलं जातं. या पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं आर्थिक समस्या सोडवणे. आर्थिक समस्या सोडवणे हे एक महत्वाचं उद्दिष्ट मानलं जातं. या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने अर्थशास्त्रीय संशोधनातून मिळालेले ज्ञान अतिशय उपयुक्त ठरते. आर्थिक कालकाळात सामाजिक आणि आर्थिक जीवनात अतिशय जटिल बनत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या वापरामुळे आधुनिक समाज व्यवस्था अतिशय जटिल बनत चाललेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आर्थिक जीवन आणि संबंधीच्या समस्या सुद्धा अतिशय गुंतागुंतीच्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग ह्या समस्या सोडवण्यासाठी या संबंधात शास्त्रीय ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे आणि हे ज्ञान आर्थिक संशोधनात मधून सहज शोधून काढणं सोपं आहे. यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य सांगितलं जातं ते म्हणजे आर्थिक योजना तयार करणे. आर्थिक योजना तयार करण्यासाठी सुद्धा हा अर्थशास्त्रीय संशोधनाचं प्रमुख उद्दिष्ट आपल्याला मानलं जातं. बघा, ज्ञानप्राप्ती असेल, एखाद्या विशिष्ट योजनांना मदत करण्याची संधी असेल, हे या आर्थिक योजनांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि हे अर्थशास्त्रातील संशोधनाचं प्रमुख उद्दिष्ट मानलं जातं. यानंतरचं पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं की उत्पादन साधनांचा कार्यक्षमपणे वापर करणे. म्हणजे जी उत्पादन साधनं आपल्याकडे दुर्मिळ आहेत, या दुर्मिळ साधनांचा कार्यक्षमपणे वापर करून त्यावर आपल्याला महत्वाचा जे पर्याप्त वापर आहे तो आपल्याला करणं अतिशय आवश्यक आहे. हे एक महत्वाचं उद्दिष्ट अर्थशास्त्रीय संशोधन पद्धतीतलं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतरचं उद्दिष्ट सांगितलं जातं की सामाजिक न्याय व विषमता कमी करणे. बघा मित्रांनो, सामाजिक न्याय आणि विषमता कमी करणे हे एक अत्यंत महत्वाचं साधन किंवा उद्दिष्ट हे अर्थशास्त्रातील संशोधनाचं आहे. समाजात न्याय निर्माण करून देणे, आर्थिक विषमता दूर करणे, सामाजिक विषमता दूर करणे हे एक महत्वाचं उद्दिष्ट या अर्थशास्त्रातील संशोधनाचं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतरचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नवीन सिद्धांताची निर्मिती करणे. मित्रांनो, अर्थशास्त्रीय संशोधनाच्या आधारे नवीन सिद्धांताची निर्मिती करणे, विकास करणे शक्य होते. शास्त्रीय तत्वे व संकल्पनाचे सामान्यीकरण करणे, भविष्यकालीन घटनांविषयी अंदाज बांधणे, भविष्यात घडणाऱ्या घटकांना मार्गदर्शन करून निर्णय घेणे, या संदर्भात वेगवेगळे निर्णय घेणं आणि सिद्धांताची निर्मिती करणं हे अतिशय महत्वाचं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य सांगितलं जातं आर्थिक योजना तयार करण्यासाठी अर्थशास्त्रीय संशोधनाचा अतिशय महत्वाचा उपयोग आपल्याला पाहायला मिळतो. म्हणूनच आर्थिक योजना तयार करण्यासाठी अर्थशास्त्रीय संशोधनाचं उद्दिष्ट सगळ्यात महत्वाचं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतरचं महत्वाचं उद्दिष्ट आहे की उत्पादन साधनांचा कार्यक्षमपणे वापर करणे. बघा, उत्पादन साधनाचा वापर करत असताना अर्थशास्त्रामध्ये उत्पादन वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. वेगवेगळ्या पद्धतीमध्ये उत्पादन करण्यासाठी ज्या उपलब्ध साधन सामुग्री आहेत, या उपलब्ध साधन सामुग्रीच्या माध्यमातून कार्यक्षमपणे वापर करायचा असेल तर या पद्धतीचा वापर आपल्या अर्थशास्त्रीय संशोधनाच्या उद्दिष्टामध्ये केलेला पाहायला मिळतो.
आणि यानंतरचं शेवटचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित करणे किंवा सामाजिक न्याय किंवा विषमता दूर करणे. मग या समाजामधील सामाजिक जे तिढे असतील ते दूर करण्यासाठी, त्यावर संशोधन करण्यासाठी आणि मग त्यामधील विषमता कमी करण्यासाठी हे अर्थशास्त्रातील संशोधन अत्यंत गरजेचं आहे. यासाठी हे अर्थशास्त्रातील संशोधनाची प्रमुख उद्दिष्टे आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्र हो, आजच्या या लेक्चरबद्दल आपल्या मनामध्ये काही शंका असतील, काही डाऊट असतील, काही क्युरीज असतील तर त्या तुम्ही नक्की मला विचारू शकता. त्या शंकांचं समाधान करण्याची 100% जबाबदारी माझ्यावर आहे. मित्रांनो, प्रश्न विचारणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शंकांचं निरसन करणं आवश्यक आहे. कारण आत्ताच जर व्यावसायिक अर्थशास्त्राचं बेसिक समजून घेतलं तरच आपल्याला पुढे ज्या संकल्पना आहेत त्या समजायला सोप्या जातील. त्यामुळं आत्ताच आपल्या मनामध्ये जर काही डाऊट असतील, काही शंका असतील, काही या लेक्चरबद्दल समजलं नाही असं असेल तर तुम्ही मला नक्कीच विचारा. त्या प्रश्नाची उत्तरं देण्याचं काम मी नक्की करेन. तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या लेक्चरला आपण इथेच थांबतोय. सविस्तरपणे झालेल्या चर्चेबद्दल तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. थँक्यू.